आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या संबंधीची एक दिशा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्या शहरामध्ये या असे लाखो सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोहोचावी त्यासाठी आजचं हे आपल्या सगळ्यांचे संदेश आहे. अनेक सहकारी मित्रांची भाषणे झाली आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचं उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या सोबत केलं. फक्त महाराष्ट्रापुरता विचार हे करण्याचे दिवस आता आहेत असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात. मी जबाबदारीने सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं